जळगावकडून चोपड्याकडे जात असताना मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तापी नदीच्या पात्रात कोसळल्याची भीषण घटना विदगाव येथे घडली आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून 3 ते 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व प्रवासी हे चोपडा येथील रहिवासी असल्याचे समजते. चोपडा येथील रहिवासी कारने जळगावहून चोपड्याकडे जात असताना विदगाव येथील तापी नदीच्या पुलाजवळ रात्री 3 वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून थेट नदीच्या पात्रात कोसळली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कारमधील 3 ते 4 प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.